जय हिंद. ज्या अभिक्रियेत अभिकारकांच्या आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो त्या अभिक्रियेस टिंब-टिंब अभिक्रिया म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दुहेरी विस्थापन. कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता कोणता वायू बाहेर पडून कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी तयार होते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. चांदी व सोने या मूलद्रव्यांची रासायनिक संज्ञा अनुक्रमे टिंब-टिंब होय. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, Ag आणि Au. Ag म्हणजे चांदी आणि Au म्हणजे सोने. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्याची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनवून घेते त्या अभिक्रियेस टिंब-टिंब अभिक्रिया म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विस्थापन अभिक्रिया. साखरेला उष्णता दिली असता कार्बनचे एकूण किती अणू उत्पादित म्हणून तयार होतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कार्बनचे 12 अणू तयार होतात म्हणजे 12C. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून 2 किंवा 2पेक्षा जास्त उत्पादिते तयार होतात त्या अभिक्रियेस टिंब-टिंब अभिक्रिया म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अपघटन अभिक्रिया. आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिला असता होणाऱ्या विद्युत अपघटनातून कोणते वायू बाहेर पडतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, O2 आणि H2. O2 म्हणजे ऑक्सिजन आणि H2 म्हणजे हायड्रोजन. अमोनिया व हायड्रोजन क्लोराईड यांच्या रासायनिक अभिक्रियेतून तयार झालेल्या वायुरूप क्षाराचे धुरात रूपांतर होण्याचे कारण पुढीलपैकी कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, संगनन. ज्या रासायनिक अभिक्रियेत 2 किंवा 2पेक्षा जास्त अभिकारकांचा संयोग होऊन एकच उत्पादित मिळते त्या अभिक्रियेस टिंब-टिंब अभिक्रिया म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयोग अभिक्रिया. खालील अभिक्रिया ओळखा. NH3 म्हणजे अमोनिया वायुरूप आहे, प्लस HCl हायड्रोक्लोरिक आम्ल वायुरूप आहे. याच्यापासून तयार होणारं जे आहे NH4Cl अमोनियम क्लोराईड, हे कोणती अभिक्रिया आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संयोग अभिक्रिया. कारण 2 अभिकारके त्यांच्यापासून एकच उत्पादित तयार झालेले आहे. टिंब-टिंब ह्या वायूमुळे चुन्याची निवडी दुधाळ होते. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कार्बन डायऑक्साईड.